राजकारणात कोणी कोणाचा शत्रू आणि कोणीच कोणाचा मित्र हा कायमचा राहत नाही. मात्र सध्याचं राजकारण हे कायमचं शत्रुत्व होण्याचं काही दिसून येत आहे. बरेच नेते मंडळी काय बोलतील याचा नेम नाही. फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. या ठिकाणी शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले, काँग्रेस पक्ष फोडून भारतीय जनता पक्षामध्ये बरेच भ्रष्टाचारी नेते हे सामील झाले. इतकं काही असताना ठाकरेची सेना ही संपली आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही असं जे वारंवार म्हणू लागतात त्यांना मात्र ठाकरेंची भीती का वाटते आणि ठाकरेंचीच पक्षाची चिंता यांना का दिसून येते याचाही सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. उद्धव ठाकरे यांचा पक्ष धनुष्यबाण चिन्ह आज जरी वेगळ्या नावाने लोकांच्या समोर असेल तरीही लोकांची सहानुभूती ही ठाकरेंच्या बाजूने दिसून येते. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष जेव्हा भारतीय जनता पक्षाने फोडून या ठिकाणी त्याचे 2 तुकडे केले हे लोकांच्या जिव्हारी लागलेले आहे. येणारी महानगरपालिकेची निवडणूक आणि याचसाठी आता भारतीय जनता पक्षाने खान पाहिजे की बाण पाहिजे जी ठाकरेंची स्लोगन होती ती कुठेतरी चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे या काँग्रेस सोबत गेले ज्यांच्यावरती आरोप केले जातात, मात्र त्याच काँग्रेसमधले कितीतरी भ्रष्टाचारी आज मंत्री आणि आमदार या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले हे जनतेने का नाही ओळखलं असाही सवाल आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली युती ही जवळपास आता महायुतींची डोकेदुखी वाढवणार आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी अनेक खेळी खेळल्या गेल्या. राज ठाकरेंना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र भारतीय जनता पक्षाची नीती फोडा आणि राज्य करा ही लोकांना आता समजून आलेली आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे राजकारण महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जातंय, ठाकरे पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहेत. अजित पवार मात्र ठाकरेंची आणि नाही शिंदेची ते मात्र आपला सत्तेचा मेवा चाकत आहेत. यातच आता निवडणुकीच्या तोंडावरती जोर बैठका सुरू झालेल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी महत्वाच्या बैठक घेतल्या आणि याच मध्ये जो निर्णय घेतले ते अतिशय महत्वाचे निर्णय ठाकरेंनी घेतलेले आहेत. जाणून घेऊया ते कोणते निर्णय आहेत. उद्धव ठाकरेंचा सल्ला दिलेला आहे, हेवेदावे विसरून निवडणुकीच्या तयारीला लागा. जे आपल्या सोबत आलेले आहेत ही निवडणूक फार जोमाने लढायची आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या भरोशावर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असा उद्धव ठाकरेंनी सल्ला दिलाय. आपल्यातले मतभेद हे विसरून जा आणि हेवेदावे न करता पक्षासाठी आपल्या शिवसेनेसाठी जोमाने काम करायचं आहे. प्रत्येकाने मतसर म्हणून निवडणूक लढवायची नाही तर पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा सल्ला ही उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. तर ही निवडणूक जोरदार होणार आहे. आपल्यासोबत जो येईल त्याला 100% साथ द्या. त्याच्यासोबत बोलून सामंजस्याने भूमिका घ्या आणि पक्षाचे विचार विनिमय घेऊन सोबत त्यांना साथ देऊन निवडणूक ही लढायची असा सल्ला ठाकरेंनी दिलेला आहे. तर उद्धव ठाकरेंनी अतिशय महत्वाचा सल्ला निर्णय घेतलाय. जे सोडून गेलेले आहेत ते परत येतील, त्यांना आपण परत घेऊ, मात्र उमेदवारी नाही. माझ्या कार्यकर्त्यांना मला उमेदवारी द्यायची हा सल्ला ठाकरे घेतला. याबाबत काय वाटतं कमेंट करा. चॅनलला